नमस्कार. हॅलो डॉक्टर, ज्या कार्यक्रमाची आपण आतुरतेने वाट बघत असतात त्यात मी डॉक्टर चेतन दिलीप साळुंखे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. हॅलो डॉक्टर हा आमचा आरोग्यविषयक लोकप्रिय कार्यक्रम आहे ज्यामध्ये आम्ही तुमच्या आरोग्यविषयक प्रश्नांचं वेळोवेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेत असतो. आजचा कार्यक्रम हा आमचा प्रायोजित कार्यक्रम आहे. प्रेक्षको, 21वावं शतक म्हणजे प्रचंड धकाधकीचं. त्यातही यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी अखिल मानवजात आपल्या व्यवसायानुसार धावपळ करू लागली. मग त्यासाठी वाढले कामाचे तास, मिळेल ते काम करणं, मिळेल ते खाणं, बदललेली लाईफस्टाईल, या सर्व कारणांमुळे काही वेळास आपल्याला सामोरं जावं लागतं, ते म्हणजे व्यवसायजन्य आजारांना. थोडक्यात जसा व्यवसाय तसा आजार. मग आता तुमच्यातले काही म्हणतील की व्यवसाय तर टाळता येणार नाही, मग या आजारांना नेमकं कसं टाळता येईल. म्हणूनच आजच्या विषयाला मध्यस्थी ठेवून आपल्याशी चर्चा करण्यासाठी, आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सत्यम गुजर सर. नमस्कार सर, आजच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर सत्यम गुजर हे महाराष्ट्राला परिचित असं व्यक्तिमत्व आहे. पुणे विद्यापीठातून त्यांनी आयुर्वेदाचार्य ही पदवी संपादन केलेली आहे. गेली 15 वर्ष ते पुणे व मुंबई येथे यशस्वीपणे आयुर्वेद प्रॅक्टिस करत आहे. पोटाचे विकार, पाठीच्या मणक्यांचे विकार, संधिवात, त्वचा विकार, स्त्री पुरुष वंध्यत्व इत्यादी आजारांसाठी ते विशेष स्वतःने उपचार करतात. आज आपण त्यांच्याबरोबर व्यवसायजन्य आजार आणि आयुर्वेद या विषयावर चर्चा करणार आहोतच, त्यांचं मार्गदर्शन घेणार आहोतच. त्याबरोबरने आपलाही सहभाग आजच्या कार्यक्रमात अपेक्षित आहे, आवश्यक आहे. आमच्याशी संपर्क साधण्यासाठी आणि आपले नेमके प्रश्न विचारण्यासाठी कृपया तुम्हाला लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक. संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050 किंवा 24988050. मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी 022 हा एसटीडी कोड डायल करायला विसरू नका. कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी प्रेक्षकांसाठी आमच्या काही सूचना आहेत. प्रश्न विचारताना कृपया तुमच्या टीव्ही संचाचा आवाज थोडा कमी ठेवा, जेणेकरून तुमचे नेमके प्रश्न आमच्यामध्ये स्पष्ट ऐकू येतील. विषयाच्या अनुषंगाने येणारे प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहे. तसेच कार्यक्रमादरम्यान मी तुम्हाला इतर विषयांवर देखील महत्त्वाची माहिती देणार आहे. चला तर मग आजच्या चर्चेला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. सर, आजच्या विषयाबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगणार. धर्मार्थ काम मोक्षानाम आरोग्य मूलमुत्तमम असं आयुर्वेदाने एक सूत्र सांगितलेलं आहे. म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ साध्य करायचे असतील तर तुमचं आरोग्य खूप चांगलं असणं गरजेचं आहे. ते चांगलं असेल तरच तुम्ही ह्या गोष्टी साध्य करू शकता. धर्म म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी येतात. तुमचा शारीर धर्म आहे आणि तुमचा धर्मशास्त्र आहे. याप्रमाणे तुमचं आचरण असणं. अर्थ म्हणजे तुम्हाला तुमच्या आवश्यक असणाऱ्या गरजा पुरवण्यासाठी मुबलक पैसा तुम्ही मिळवणं, त्याच्यासाठी आवश्यक असणारा उद्योग, व्यवसाय तुम्ही करणं. काम म्हणजे तुमच्या रेग्युलर तुमच्या आवश्यक असणाऱ्या म्हणजे तुमच्या ज्या काही इच्छा आहेत, आकांक्षा आहेत त्या पूर्ण करणं म्हणजे काम. आणि ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर, गृहस्थाश्रम व्यवस्थित झाल्यानंतर परमात्म्याची प्राप्ती करणं आणि त्याच्यासाठी वानप्रस्थाश्रम स्वीकारणं. हे चारही पुरुषार्थ साध्य करायचे असतील तर तुमचं आरोग्य जर चांगलं असेल तरच तुम्ही ह्या गोष्टी सर्व करू शकता. पण सध्या स्पर्धात्मक इतकं वाढलेलं आहे, जीवनच इतकं स्पर्धात्मक झालेलं आहे. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक व्यवसायामध्ये तुम्ही कोणतेही करिअर निवडलं तरी त्याच्यामध्ये स्पर्धा ही खूप जास्त प्रमाणात असतात. मुलं ज्यावेळेला ह्याच्यामध्ये उतरतात त्यावेळेला त्यांना स्वतःला सिद्ध करायचं असतं, बरोबर, पुढे जायचं असतं, मी काहीतरी केलेलं आहे, नाव कमवायचं असतं. ह्याच्यामुळे मुलं ह्याच्यामध्ये झुकून देत असतात. मग तो कोणतीही नोकरी असू देत, जॉब असू देत, शेती असू देत किंवा स्वतःचा व्यवसाय असू देत. पण ह्या सर्व गोष्टी करत असताना आपलं आरोग्य सांभाळणं ही गोष्ट सुद्धा महत्त्वाची आहे, हे बरेच जण विसरून जातात. बऱ्याच वेळेला असं होतं की कोणताही व्यवसाय किंवा जॉब करत असताना आरोग्याची काळजी घेतली जात नाही. पैसा मिळवण्यासाठी आरोग्य नष्ट होत जातं आणि नंतर पुन्हा ते आरोग्य मिळवण्यासाठी मिळवलेला पैसा वाया घालवावा लागतो. अशी गोष्ट ती होत असते. आणि बेसिकली तुमचा व्यवसाय अतिशय चांगल्या पद्धतीने होण्यासाठी तुम्ही तुमचं 100% त्याच्यामध्ये देणं जर आवश्यक असेल तर तुमची शारीरिक, मानसिक स्थिती तितकीच व्यवस्थित असणं खूप गरजेचं आहे. ह्या गोष्टी जर व्यवस्थित असतील तर तुम्ही तुमचं 100% उलट त्या जॉबमध्ये आणि व्यवसायामध्ये देत असता. बऱ्याच वेळेला असं होतं की खूप पुढे जाण्याच्या मध्ये खूप जास्त पैसे मिळवण्याच्या नादामध्ये इतरही म्हणजे 24 तासापैकी 18 तास काम करणं अशी गोष्ट बऱ्याच वेळेला होते. म्हणजे काही 8 ते 10 तासाचा जॉब करणारे असतात पण त्याच्यापुढे पुन्हा पार्ट टाइम जॉब करतात की जेणेकरून पैसे जास्त प्रमाणात मिळवावेत किंवा त्याच जॉबमध्ये पुढे जाण्यासाठी इतरांपेक्षा आपले कॉम्पिटिटर्स आहेत त्यांच्यापेक्षा पुढे जाण्यासाठी 12-14 तास काम करत असतात. पण ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा शरीरावर होत असतो. ही गोष्ट लक्षात येत नाही. वयाच्या 40 पर्यंत ह्या गोष्टी जाणवत नाहीत, तेव्हा त्रास काहीच होत नसतो. त्यामुळे कसंही केलं, काही खाल्लं, जेवणाच्या वेळा रेग्युलर नसल्या, बाहेर गेलो, काही खातोय, झोपण्याची वेळ व्यवस्थित नाहीये,
पुरेशी झोप मिळत नाहीये, पण त्यावेळेला धातूंचं बल चांगलं असतं. आपण बोलीभाषेत म्हणू की एक रग असते शरीरात, त्यामुळे ती गोष्ट जाणवत नाही. पण ज्या वेळेला 35-46 नंतर शरीराची झीज व्हायला सुरुवात होते, शरीरामध्ये वाताचं प्रमाण वाढतं, त्यावेळेला मग वेगवेगळ्या व्याधी आवासून समोर उभे राहतात. मग वेगवेगळ्या गोष्टी जाणवायला लागतात. मग इतकेच वर्ष आपण काय चुकीचं करत होतो ही गोष्ट लक्षात येते. तोपर्यंत आपल्याला ह्या गोष्टी कळत नाहीत आणि तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. कसं आहे, ज्या वेळेला पाऊस पडल्यानंतर घर बांधायला सुरुवात करून उपयोग नाहीये, किंवा तहान लागली की विहीर बांधून उपयोग नाहीये, कारण त्यावेळेला ऑलरेडी तुम्ही इतक्या वर्षांच्या तुमच्या ज्या चुकीच्या सवयी आहेत, आहाराच्या असू देत, झोपण्याच्या असू देत, तुमचे लाईफस्टाईल चुकीचे असू देत, या सगळ्याचा परिणाम तुमच्या शरीरावर झालेला असतो, तुमच्या धातूच्या बलांवर झालेला असतो, एक स्थानसंशय शरीरात तयार झालेला असतो. धातूंची सारता कमी झाली की कोणते इन्फेक्शन्स असू देत किंवा दोष वाढले की ते लगेच शरीरामध्ये कॅच होऊ शकतात आणि ह्याचा परिणाम म्हणून वेगवेगळे आजार होत असतात. त्याच्यामुळे तुमचं धातूंचं बल टिकून राहण्यासाठी, शारीरिक आरोग्य टिकून राहण्यासाठी तुमचा नेहमीचा व्यवसाय व्यवस्थित होण्याच्या दृष्टीने जर योग्य आयुर्वेदिक पद्धतीने तुम्ही तुमची दिनचर्या ठेवली, ऋतुचर्या ठेवली, लाईफस्टाईल तुम्ही त्या पद्धतीने बदलले, आहारात तसे बदल करून घेतले, तर ह्या व्यवसायामुळे होणार नाहीत. आणि त्याच्यापासून म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, की आजार झाल्यानंतर चिकित्सा करण्यापेक्षा आता जर योग्य काळजी घेतली तर या व्यवसायांमुळे आजार जे काही होतात त्याच्यापासून तुम्ही दूर राहू शकता. निश्चितच सर, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की स्पर्धात्मक युगाचं आरोग्यावर होणारा परिणाम आणि तरुण वयात जर त्या आरोग्याचा पायच जर आपण मजबूत ठेवला तर निश्चितच त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. सर, माझा पुढचा प्रश्न की व्यवसायाचा नेमका आपल्या शरीरावर कशा पद्धतीने परिणाम होतो, काय सांगणार आमच्या प्रेक्षकांना? कसं आहे, ज्यावेळेला आपण व्यवसायाचा विचार करतो त्यावेळेला तो आपल्याला 2 पद्धतीने करणं गरजेचं आहे. म्हणजे ह्याच्यात आपण त्याच्यात 2 भाग करूयात. एक आहे तो बुद्धिजीवी वर्ग आणि दुसरा आहे तो कष्टजीवी वर्ग. म्हणजे व्यवसाय की बुद्धिजीवी की ज्यांचा बुद्धीशी संबंधित असणारे व्यवसाय आहेत तो बुद्धिजीवी, आणि दुसरा कष्टजीवी की ज्यांचे शारीरिक कष्ट खूप जास्त आहेत. आणि ह्या दोन्हीशी संबंधित असणारे ह्या व्यवसायांमुळे होणारे आजार हे दोन्ही वेगवेगळे आहेत. म्हणजे वेगवेगळे डॉक्टर्स आहेत, लेखक आहेत, शिक्षक आहेत, सीए आहेत, अकाउंटंट सांभाळणारी लोक आहेत, किंवा वेगवेगळ्या मोठमोठ्या मल्टीनॅशनल कंपन्या असतील किंवा मग वेगवेगळ्या मोठ्या कंपन्या असतील, त्यात मोठ्या पदावर असणारे लोक आहेत ज्यांना डिसिजन मेकिंग करायचं आहे. अशा लोकांचं यांचं बुद्धिजीवी काम आहे. म्हणजे यांना बुद्धीवर जास्त ताण द्यावा लागतो. यांची बुद्धी, स्मृती, एकाग्रता खूप जास्त असणं खूप गरजेचं असतं. आणि ह्याच्यामुळे होणारे आजार, ह्या लोकांचा बहुतांश बैठा व्यवसाय असतो, त्याच्यामुळे होणारे आजार वेगवेगळे असतात. आणि तेच जर कष्टजीवी असतात, म्हणजे जे काही मार्केटिंग करणारे आहेत, सेल्समन आहेत, हातगाडी विक्रेते आहेत, नर्सेस आहेत, ज्यांना सतत उभं राहून काम करावं लागतं, अशी लोक आहेत. ह्या लोकांमध्ये यांचे शारीरिक कष्ट खूप जास्त असतात. हमाल असू देत, सुतार काम असू देत, लोहार काम असणारे लोक असू देत, ज्यांचं वेल्डिंगचं काम आहे अशी लोक असू देत, ह्या लोकांचे शारीरिक कष्ट खूप जास्त प्रमाणात होत असतात. त्यामुळे त्यांचं धातूंचं बल कमी होणं, वात शरीरात वाढत जाणं, कफाचं प्रमाण कमी होणं, पित्त वाढणं, शारीरिक झीज जास्त प्रमाणात होणं आणि त्याच्यामुळे होणारे व्यवसाय, त्याच्यामुळे होणारे आजार हे वेगवेगळे असतात. म्हणजे अगदी आपण केसांपासून सुरुवात करून पायाच्या नखांपर्यंत याचा विचार करायचा जरी म्हणला तर आपण व्यवसायानुसार जर करायचं म्हणलं की ज्यांचे व्यवसाय केस खूप ज्यांचे जास्त कोणाचे गळतात, की ज्यांचा उष्णतेशी संपर्क असणारा व्यवसाय ज्यांचे जास्त प्रमाणात असतात, ज्यांचं रात्रीचं जागरण खूप जास्त प्रमाणात असतं, ज्यांचं बाहेरचं खाणं जास्त होत असल्यामुळे पित्त खूप वाढतं आणि त्याचा केसांवर परिणाम होतो, केसांच्या मुळे पातळ होतात, त्याच्यामुळे केस गळतात. उन्हात फिरणं जास्त असल्यामुळे त्वचा राठ होणं, त्याच्यामुळे जे काही चेहऱ्यावर काळी वर्तुळे पडणं, स्ट्रेस खूप जास्त असेल, ताण तणावाचा तुमचा व्यवसाय असेल तर त्याचा परिणाम तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडणं अशा पद्धतीने होत असतो. ज्यांचं सतत एकाच पोझिशनमध्ये राहून काम असेल, म्हणजे कॉम्प्युटरशी संबंधित असणारे व्यवसाय सध्या खूप वाढलेले आहेत. म्हणजे आयटी इंडस्ट्रीशी संबंधित असणारे सध्या कितीतरी व्यवसाय आहेत की ज्यांचं एकाच जागी बसून काम आहे, 8-10 तास एकाच जागी बसून राहणं, हात माऊसवर आहे, डोळे स्क्रीनकडे आहेत आणि काम चालू आहे. म्हणजे तासन तास त्याच पोझिशनमध्ये जर तुमचे शरीर राहत असेल तर स्वाभाविक आहे त्याचा परिणाम मानेवर होतो. मान एकाच म्हणजे स्नायू त्याच पोझिशनमध्ये राहिले की स्नायू आखडले जातात. मग मान दुखणं, पाठ दुखणं, कंबर दुखणं, ज्यांचा बैठा व्यवसाय आहे किंवा ज्यांचं कलाकुसरीचं काम आहे, ज्वेलरीचं काम जे करतात किंवा वेगवेगळे कोणतीही स्किल्सचे काम असू देत की तासन तास ते केलं जातं, की यांचं ठराविक पद्धतीनेच काम असल्यामुळे त्याचा परिणाम होतो. मग मानेवर परिणाम व्हायला लागतो, मान दुखते, कंबर दुखते, सांधे दुखायला सुरुवात होत असतात. अशा पद्धतीने ही लक्षणं जाणवायला सुरुवात होत असते. बरोबर सर, कार्यक्रम आपल्याला पहिला फोन आलाय, शेखरजी यांचा फोन आलाय औरंगाबादवरून. नमस्कार शेखरजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो हॅलो नो इयरफोन. हॅलो हॅलो हा बोला. हॅलो हा, सरळ प्रश्न विचारा. हा सर, माझी मिसेस आणि मी काम करतोय कंपनीमध्ये. तर त्यांच्या पाठीला आणि कमरेला
असं मुंग्या आल्यासारखं होतंय आणि एक जागी जर बसलं आणि उठायला त्रास होतो. आमचं एक अच्छा, वय किती त्यांचं? ऍक्सिडेंट झालं होतं. अच्छा, वय किती? वय सर 30 वर्षे वय. चालेल, निश्चितच सर या प्रश्नाचं उत्तर देतील. सर, त्यांच्या मिसेस आणि ते एका कंपनीत काम करतात आणि पाठीचं दुखणं, पाठीत मुंग्या येणं आणि थोडंसं त्यांचा अपघाताचा सुद्धा इतिहास आहे. वय वर्ष Okay. 30 आहे. तर काय सांगता येईल सर? कसं आहे, कंपनीमध्ये त्यांचं काम असेल, बैठा व्यवसाय असेल, कंटिन्युअस त्याच पोझिशनमध्ये राहून काम असेल, तर स्वाभाविक आहे अशा वेळेला स्नायू आखडणं आणि त्याचबरोबर मानेच्या मणक्यांची झीज व्हायला सुरुवात होणं, मानेच्या मणक्यांना सूज येणं असा प्रकार होतो. आणि त्याचबरोबर जर आघाताची हिस्ट्री असेल तर स्वाभाविक आहे त्याच्यामुळे रक्तावर आणि वातावर होणारा परिणाम या दोन्हीचा एकत्रित परिणाम होऊन त्यांचे मान दुखणं, पाठ दुखणं, कंबर दुखणं अशा प्रकारचे लक्षणं सुरू होतात. त्याच्यामध्ये स्नेहन, स्वेदन, पिंडस्वेद याचा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीने होत असतो. नस्य चिकित्सा म्हणून असते, म्हणजे औषधयुक्त तेल आहे त्याचं नस्य दोन्ही नागपुड्यांमध्ये करणं याचा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीने होत असतो. किंवा आयुर्वेदिक सिद्ध तेल असतात त्यांनी जर स्नेहन केलं त्याच्यामुळे आखडलेले स्नायू रिलॅक्स व्हायला मदत होते आणि त्याच्यामुळे त्रास कमी होत असतो. तरी ह्या सर्व गोष्टींनी त्यांचा त्रास कमी होऊन जाईल आणि एवढं करून सुद्धा जर लक्षणं तशीच राहिली तर योग्य आयुर्वेदिक उपचार घ्या, हा त्रास कमी होऊ शकतो. बरोबर. प्रेक्षको, मला तुमची विनंती आहे की सर इथे जे सांगत असतात त्यात काही घरगुती उपाय असतात, ते जर तुम्ही कृपया जर त्याच्या नोंदी ठेवल्या तर त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. सर, फोन येण्यापूर्वी आपण व्यवसायजन्य आजारांचा शरीरावर होणारा परिणाम त्याबद्दल सांगत होता, त्यात अजून काही सांगता येईल का सर? अगदी बरोबर आहे. तुमचा व्यवसाय कसा आहे ह्या गोष्टींमुळे तुमचे इतर पुढे होणारे आजार हे तुम्ही सांगू शकत असता किंवा ते व्यवसाय कोणते आहेत त्या पद्धतीने शारीरिक काळजी घेतली तर ते आजार होणार नाही, त्याची आपण काळजी घेऊ शकत असतो. आता ज्यांचा केमिकलचा व्यवसाय आहे किंवा ज्यांचं रंगारी काम आहे किंवा सतत रंगद्रव्यांमध्ये जे राहतात किंवा ज्यांचं बाहेर फिरण्याचं काम आहे आणि अशा लोकांना ॲलर्जिक कोणकोणते आजार होण्याची शक्यता खूप संभावते. किंवा फुफ्फुसाचे रोग यांना लवकर होत असतात कारण केमिकल्समध्ये नको असणारे ते पार्टिकल्स नेहमी जात असतात, असं वाटते शरीरामध्ये फुफ्फुसामध्ये जात असताना आणि त्याचा परिणाम हळूहळू फुफ्फुसावर व्हायला सुरुवात होत असते. किंवा ज्यांना ऑलरेडी दम्याचा त्रास आहे आणि त्यांचा एसी मध्ये सतत काम असेल तर स्वाभाविक हा दमा वाढायला मदत होतो. सतत जे एसी मध्ये राहत असतात अशा लोकांना डोकं दुखणं, सायनसेसचा त्रास होणं अशा प्रकारचे लक्षणं वाढतात. अशा लोकांमध्ये सांधे लवकर धरायला लागतात, सांधेदुखीचा त्रास लवकर बळावतो. त्याचप्रमाणे डायबिटीस होण्याची शक्यता अशा पेशंटमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये असते. ज्यांना खूप सतत फिरावं लागतं, ज्यांचं सतत चालणं असतं किंवा उभं राहून काम करावं लागतं त्यांना व्हेरिकोज वेन्सचा त्रास होतो. दोन्ही पाय दुखणं, गुडघ्यांच्या खाली पाय लवकर दुखणं, टाचा दुखणं, तळवे जास्त प्रमाणात दुखणं अशा प्रकारचे लक्षणं अशा पेशंटमध्ये दिसायला सुरुवात होतात. सांधेदुखीचा त्रास अशा पेशंटला लवकर व्हायला सुरुवात होत असते. शरीराची झीज जास्त प्रमाणात होते. सतत चालण्यामुळे अध्वगमन ज्याला आयुर्वेदाने म्हणलेलं आहे, अध्वशोष असा व्याधी पण आयुर्वेदाने सांगितलेला आहे की सतत चालणं, सतत उभं राहून काम असणं याच्यामध्ये वात शरीरात वाढणं ही गोष्ट लवकर होत असते आणि त्याच्यामुळे एकंदर शरीराची झीज जास्त प्रमाणात व्हायला सुरुवात होत असते. त्याच्यामुळे त्या पद्धतीने काळजी घेणं खूप गरजेचं असतं. त्याचप्रमाणे ज्यांचा सतत स्ट्रेस खूप असतो, जे लोक ज्यांचं जनरली असं की ज्यांना बॉस पण आहेत म्हणजे आणि त्यांच्या हाताखाली काम करणारे पण लोक आहेत, त्यांचं सँडविच खूप होतं. म्हणजे समोरून वरचा बॉसचा त्रास खूप असतो आणि खालच्या लोकांकडून काम पण करून घ्यायचं असतं आणि याचा स्ट्रेस खूप जास्त प्रमाणात वाढतो. आणि ही गोष्ट ज्यावेळेला होत राहते त्यावेळेला मानसिक चिडचिड होणं, कोणी ऐकत नसेल तरी त्रास होतो, वरून बॉस ऐकून घ्यायला तयार नसतो आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून मग घरातली चिडचिड वाढायला लागते, मानसिक आरोग्य हळूहळू बिघडायला लागतं आणि त्याचा परिणाम जाणवायला सुरुवात होते. निश्चितच. सर, कार्यक्रमात पुढचा फोन आलाय, सतीशजी यांचा फोन आलाय नाशिकवरून. नमस्कार सतीशजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर, मी सतीश शिंदे नांदूर मधून शोरूम बोलतोय. अच्छा सर, माझ्या पोटाचा अचानक त्रास पोटामध्ये दुखायला लागला आणि गॅस ट्रबल झाला, गॅसेस वगैरे किंवा पोट गच्च होणे असा त्रास मला झाला. तर साधारणपणे कशाचे लक्षण असेल? सर, माझं 44. अच्छा, कामाचं स्वरूप काय आपलं? शेती काम करतो. निश्चितच. प्रेक्षको, माझी सरांसोबतची चर्चा अशीच चालू राहणार आहे. तत्पूर्वी आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आमच्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. प्रेक्षको, मला माहिती आहे तुम्हाला देखील आजच्या तज्ञांना बरेच प्रश्न विचारायचे असतील. माझी देखील सरांसोबतची चर्चा अशीच चालू राहणार आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का, मध हे आपल्या शरीरासाठी किती महत्त्वपूर्ण आहे? मधामध्ये मुख्यतः कार्बोहायड्रेट्स असतात, व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अमिनो ऍसिड देखील असतात. तसेच त्यात असलेल्या अँटी फंगल, अँटी बॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टीजमुळे अनेक आजारांना मारक म्हणून मधाची ओळख आहे. सर, ब्रेकमध्ये जाण्यापूर्वी आपला सतीशजी यांचा फोन आला होता की त्यांच्या पोटात दुखते, गॅसेसचाही त्रास आहे आणि व्यवसाय शेती आहे, तर त्यांना काय सांगता येईल सर?
कसं होतं, बऱ्याच वेळेला शेतीची कामं जर असतील तर वाकून खुरपणी करण्याचं काम असणं किंवा वाकून कामं बऱ्याच वेळेला केली जातात. अच्छा. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून, आणि कोरडा आहार असतो बऱ्याच वेळेला शेतकऱ्यांचा, बरोबर. म्हणजे भाकरी आणि भाजी किंवा जाताना शेतीवर जाताना भाकरी भाजी घेऊन जाणं, कोरडं पदार्थ कोरडं अन्न खाण्यामध्ये जास्त येत असतं आणि त्याचा परिणाम म्हणून नळ फुगणं असा अच्छा. प्रकार असू शकतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला मे बी त्रास हा होतो आहे. आणि त्याच्यामुळे याच्यावर खूप सोपे उपाय आहेत. आलं, हिंग आणि मीठ चावून खाल्लं तरी त्याचा त्रास अतिशय लवकर कमी व्हायला मदत होईल. तेल लावून पोट चळून घ्या, त्याचा उपयोग खूप चांगला असतो. घरी रेग्युलर साध्या शेंगदाणा तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा बस्ती म्हणजे शौचाच्या जागेवाटे रोज 3 ते 4 दिवस औषध तुम्ही जर हे तेल पुश केलं तर त्याच्यामुळे वाढलेला वातही कमी होतो आणि नळ फुगण्याचं प्रमाणही कमी होऊन जाईल आणि तुमचा त्रास कमी होऊन जाईल. बरोबर. सतीशजी सरांनी सांगितल्याप्रमाणे जर घरगुती उपायांचा तुमचा अवलंब केलास त्याच्या नीतीचाच चांगला फायदा होऊ शकतो. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की मान, पाठ, कंबर आणि संधेदुखी हे जे आजार आहे हे व्यवसायाशी निगडीत असतात का? कारण की सर्वसामान्यांचे हेच प्रश्न असतात. काय सांगता येईल सर? अगदी बरोबर आहे. पोस्चरल डिसिजेस म्हणजे स्पेसिफिकली पाठीशी संबंधित जे काही आजार असतात, तुमच्या चुकीच्या बसण्याच्या पद्धतीने, चुकीच्या पद्धतीने बसणं, चुकीच्या पद्धतीने उभं राहण्याची सवय असणं, खूप पुढे वाकून बसणं, ह्या चुकीच्या पद्धतीच्या ज्या काही सवयी आहेत किंवा तासनतास खुर्चीवर बसून असणं, बऱ्याच वेळेला सध्या मांडी घालून बसणं किंवा मांडी घालून जेवणं, ह्याच गोष्टी कमी झालेल्या असल्यामुळे मांडी घालून बसणं ही गोष्ट होत नाही. त्याचा परिणाम हळूहळू पाठीच्या मणक्यावर होत असतो, कमरेवर होत असतो. कंबर हा जो जॉईंट आहे तो शरीराचा ऊर्ध्व भाग आणि अधोभाग यांना जोडलेला आहे. वेगवेगळ्या हाडांपासून तयार होणारा तो एक सांधा असतो. तुमची चालण्याची क्रिया असू देत, बसण्याची असू देत, उभं राहण्याची असू देत, कोणत्याही क्रियेसाठी ही कमरेची हालचाल व्यवस्थित होणं, तिथले स्नायू व्यवस्थित काम करणं ही गोष्ट खूप महत्वाची असते. बैठा व्यवसाय असणं, तासनतास चालणं असू देत, चुकीच्या पद्धतीने बसणं असू देत, कॉम्प्युटरवर ज्यांचं काम आहे, सध्या कितीतरी पेशंट्स म्हणजे पाठदुखी खरं तर 40-45 नंतर जाणवणारा आजार असतो. सांधे दुखणं हा नंतरच्या वयामध्ये जाणवणारा त्रास असतो. पण सध्या 25 ते 30 मधले तरुण की ज्यांना नुकतीच व्यवसाय सुरू करून किंवा जॉब सुरू करून 3 ते 4 वर्ष झालेत, त्यांना पाठ कंबर दुखीचा त्रास इतक्या प्रमाणात दिसून येतो. कितीतरी रुग्णालयात येणारे रुग्ण ह्या इतक्या कमी वयाचे असतात की स्टीफ होऊन जाते, सकाळी उठल्या उठल्या आखडून जाते असे दिसतात. ज्यांचं कलाकुसरीचं काम असतं किंवा स्किलचं काम असतं, तासनतास बोटं त्या पद्धतीने कामं केली जातात, त्याच्यामुळे बोटं आखडून जातात, सकाळी उठल्या उठल्या बोटं दुखतात, अशी गोष्ट जाणवते. सतत चालणं असेल, सतत उभं काम असेल तर व्हेरिकोज व्हेनचा त्रास जास्त प्रमाणात व्हायला सुरुवात होते. सांध्यांची झीज जास्त प्रमाणात व्हायला सुरुवात होते. त्याच्यामुळे मधली गादी झिजणं, कडेचे मेनिस्कस किंवा लिगामेंट्स आहेत, खुर्च्या आहेत, त्यांची झीज होणं, मधलं वंगण कमी होणं, अशा प्रकारचे जे काही त्रास आहेत ते हळूहळू सुरुवात होतात आणि त्याचा परिणाम म्हणून सांधेदुखीचा त्रास होत असतो. त्याच्यामुळे मान, पाठ किंवा कंबर दुखणं हा जो त्रास आहे तो बहुतांशी 80 ते 90% पेशंटमध्ये हा व्यवसायामुळे किंवा तुमच्या व्यवसायामध्ये चुकीच्या बसण्याच्या पोझिशन्समुळे, चुकीच्या उभं राहण्याच्या पोझिशन्समुळे होणारा हा परिणाम असतो. कारण मणका हा काठीसारखा नाहीये, तशाचा असतो तर तुमची हालचालच व्यवस्थित झाली नसती, पुढे बसणं, वाकणे यासारख्या क्रिया तुम्ही करू शकला नसता. ज्या वेळेला मणक्याच्या कडेचे स्नायू आखडले जातात तेव्हा त्याचा ताण मणक्यांवर होत असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या बसण्यामुळे होत असतात. त्याच्यामुळे एसी मध्ये जास्त प्रमाणात काम असेल तर त्याच्यामुळे हळूहळू वात शरीरातला वाढायला मदत होत असते आणि त्याचा परिणाम म्हणून सुद्धा हळूहळू सांधेदुखी, स्नायू आखडणं, मान, पाठ, कंबर दुखणं अशा पद्धतीने होत असतं. ज्यांचं 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर ड्रायव्हिंग खूप जास्त प्रमाणात आहे, 4 व्हीलर ड्रायव्हिंगमध्ये अचानक ब्रेक दाबले जाणं, सतत क्लच वापरणं, ह्या सगळ्या गोष्टींमुळे मानेचे आणि कमरेचे मणके लवकर झिजतात. त्याला झीज लवकर होत असते कारण तुम्ही ब्रेक दाबलात की मान तुमची पुढे जाते, पुढच्या बाजूला झुकली जाते आणि या सगळ्याचा परिणाम हळूहळू मानेवर आणि कमरेवर व्हायला सुरुवात होत असते. ज्यांचं लोहार काम आहे, जर ज्यांना जास्त प्रमाणात उचलावं लागतं, त्याचा परिणाम स्वाभाविक पाठीच्या मणक्यांवर व्हायला सुरुवात होत असते, झीज जास्त प्रमाणात होते आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून ते हळूहळू आजार होत असतात. हे सगळं होऊ नये म्हणून त्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. त्यानुसार औषधं आहेत, काही पंचकर्म उपचार आहेत, ते जर गोष्टी एकत्रित झाल्या तर पुढे ह्या सर्व तुमच्या व्यवसायांमुळे कोणत्या तरी पाठीच्या मणक्याचा किंवा सांध्यांचा आजार पुढे उभा राहायला ही गोष्ट होत नाही. निश्चितच. सर, कार्यक्रमात पुढचा फोन आला आपल्याला, शलाकाजी यांचा फोन आला कल्याणवरून. नमस्कार शलाकाजी, आपला प्रश्न विचारा. मी शलाका गाडगीळ कल्याणहून प्रश्न विचारू इच्छिते. माझा प्रश्न असा आहे की माझे मिस्टर सेंट्रल रेल्वेमध्ये मेल ड्रायव्हर होते, आता रिटायर्ड होऊन त्यांना 12 वर्ष झाली आणि ते गेले 12. हा बोला. सर्व प्रश्न विचारा. सर, वाटते काही कारणाने फोन कट झालेला दिसतोय, काय सांगते? बेसिकली त्यांना त्रास काय आहे कळायला नाही, पण जनरली असे जे ड्रायव्हर लोक असतात
किंवा कुठे ते एक्झॅक्टली त्यांचं काय काम आहे, रेल्वेमध्ये जर ते ड्रायव्हिंगचं काम करत असेल तर किंवा बैठक इतर काम कोणत्या- बरंच असेल. कोणतेही म्हणजे बेसिकली तुमचं काम कोणत्या पद्धतीचं आहे ह्याच्यावर या गोष्टी होत असतात. आता जसं आपण ड्रायव्हिंगचं बघितलं की सतत ड्रायव्हिंग असेल 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर तर त्याचा परिणाम हा पाठीच्या मणक्यांवर होत असतो. सतत बैठं काम असेल, सतत तुम्ही बसून काम करत असाल तर हळूहळू गुडघ्यांचे स्नायू आखडले जाणं ह्याचा परिणाम होत असतो. त्याच्यामुळे त्याचा परिणाम हा लिगामेंट खुर्च्यांवर होतो आणि त्याच्यामुळे गुडघेदुखीचा त्रास व्हायला सुरुवात होते. जनरली आमवात हा जो प्रकार जाणवतो की बैठं काम आहे, शरीराची हालचाल अजिबात होत नाही, मग त्याचा परिणाम पचन संस्थेवर होतो. नको असणारा आम किंवा विषसदृश पदार्थ शरीरात तयार होणं आणि तो मग सांध्यांपर्यंत येऊन अडकून राहिला की मग वाताच्या गतीला अडथळा निर्माण होतो आणि सांधेदुखी सुरू होत असते. त्यामुळे मान, पाठ किंवा कंबर किंवा सांधे दुखणं ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या व्यवसायाशी संबंधित आहेतच. त्या पद्धतीने काही उपचार करणं खूप गरजेचं असतं. ज्यांना अशा पद्धतीचे व्यवसाय आहेत त्यांनी काळे तीळ किंवा काळे उडीद आणि तेल हे एकत्र करून जर मानेला आणि कमरेला लावायला सुरुवात केली तर त्याच्यामुळे मणक्यांच्या हळूहळू होणारी झीज किंवा जी काही सूज आहे ती लवकर कमी व्हायला मदत होत असते. पंचेंद्रिय वर्धन तेल आहे किंवा रेग्युलर साधं तेल जरी तुम्ही किंवा साधं तूप हे साजूक तूप दोन्ही नागपुड्यांमध्ये टाकायला सुरुवात केली तर स्नायू आखडणं, खांदे दुखणं ह्या गोष्टी तुमच्या हळूहळू कमी व्हायला मदत होत असतील. त्याचप्रमाणे षष्टिक पिंड स्वेद आहे, जानू बस्ती आहे किंवा बस्ती ह्यासारखे पंचकर्माळ उपचार जे असतात ते शरीरातला वात कमी करायला मदत करत असतात आणि त्याच्यामुळे त्रास कमी व्हायला मदत होत असते. ज्यांचं चालण्याचं खूप काम असतं किंवा जे सेल्समन आहेत दिवसभर उभे राहतात अशा ज्यांचं उभं राहण्याचं काम आहे अशा लोकांनी रोज पूर्ण पायाला शतावरी तेल किंवा आवळ्याचं तेल लावावं. त्याच्यामुळे वात वाढत नाही आणि त्रास कमी व्हायला सुरुवात होत असते. अशा काही गोष्टींची खूप काळजी घेणं गरजेचं आहे. किंवा पोटातून रोज 1-2 चमचे तेल घेणं, साजूक तूप आहारामध्ये खूप वाढवणं. सध्या साजूक तुपाचं प्रमाण फार कमी प्रमाणात झालेलं आहे किंवा एकतर कार्डिओलॉजिस्टने घातलेली भीती की तूप जास्त घेऊ नये, कोलेस्ट्रॉल वाढतं, चरबी जास्त वाढते, त्यामुळे तूप न घेणारे कितीतरी असतात. पण शरीराची जी झीज होतीये ती भरून येण्यासाठी दूध तुपासारखं उत्तम काहीही नाही. ज्याच्यामुळे ज्यांचे शारीरिक कष्टाचे काम आहेत त्यामुळे तुमचे पाय दुखून येत आहेत, टाचा खूप दुखतायत, सकाळी रात्री झोपलं की पाय दुखतात, सकाळी उठल्या हातांचे बोटं खूप दुखतात, असा जर त्रास असेल तर दुधाचं, तुपाचं, तेलाचं पोटातून घेण्याचं प्रमाण, कच्चं तेल पोटातून घेतलं तरी ते वात शमनाचं काम चांगल्या पद्धतीने करतं. ज्यांचे सकाळी उठल्या हातांचे बोटं खूप दुखतात त्यांनी तेल आणि मीठ एकत्र करून जर बोटांना लावलं तरी सुद्धा ते बोट दुखणं वगैरे ही लक्षणं आहेत ते कमी व्हायला मदत होत असते. सर, कार्यक्रमात आपल्या पुढचा फोन आलाय, शंकरजी यांचा फोन आलाय लातूरवरून. नमस्कार शंकरजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा सर. हा, बोला. सर प्रश्न विचारा. हा, मी लातूरून बोलतो सर. हा, बोला. ते गुडघे आणि टाचमध्ये दुखते होत्या. बर. काम काय आहे तुमचा, व्यवसाय काय आहे? मी क्लार्क आहे सर शाळेवर. अच्छा, सतत बसूनच काम असतं का? हो सर, हो सर. बर, ठीक आहे. मग खाली पायाखाली कोणतं तुम्ही फूड रेस्ट वगैरे यूज करता का? नाही, चप्पलच आहे सर आपली. बर, ठीक आहे. चालेल, निश्चित सगळ्या प्रश्नाचं उत्तर देतील. सर काय सांगतील थोडक्यात? काय वेळेला कसं होतं, ज्यांचं तासनतास 8 ते 10 तास खुर्चीत बसून काम आहे म्हणजे पाय लोंबकळत खाली राहत असतात आणि त्याचा परिणाम म्हणून काय होतं, ग्रॅव्हिटीमुळे अशुद्ध रक्ताचा पुरवठा हा खालच्या बाजूला राहायला मदत होत असते आणि त्याचा परिणाम म्हणून फक्त गुडघ्याच्या खाली पाय दुखणं, तळवे जास्त प्रमाणात दुखणं, टाचा जास्त प्रमाणात दुखणं अशी लक्षणं अशा पेशंटमध्ये जाणवायला सुरुवात होत असतात आणि रक्तदुष्टीमुळे होणारी ही गोष्ट असते. त्याचा परिणाम म्हणून हा त्रास होत असतो. ह्याचा परिणाम म्हणून अतिशय सोपा ह्याच्यात प्रकार आहे की त्या ठिकाणी सोन्याची अंगठी असेल ती गरम करून तुम्ही तिथे अग्निकर्म केलं तर त्रास कमी व्हायला मदत होत असते. रक्तदुष्टी जर असेल तर वातरक्ताप्रमाणे चिकित्सा होणं गरजेचं असतं. बस्तीचा उपयोग ह्याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने होत असतो. किंवा आता सांगितलेलं जे शतावरी तेल आहे ते पायापासून म्हणजे घोट्यांपासून गुडघ्यापर्यंत अशा उलट्या पद्धतीने जर रोज त्याची मालिश केली तरी त्यांचा त्रास कमी व्हायला मदत होत असते. काही काही वेळेला सतत असं राहिल्यामुळे खालच्या फेशियाला सूज येत असते आणि त्याच्यामुळे तळपाय दुखणं असा प्रकार सुद्धा होत असतो आणि अशा ठिकाणी वातग्न चिकित्सा होणं खूप गरजेचं असतं. बस्तीचा उपयोग ह्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने होतो. त्यामुळे असे उपचार करा तुम्ही, तुमचा त्रास नेहमीसाठी बरा होऊन जाईल. निश्चितच. सर, कार्यक्रमात माझा पुढचा प्रश्न आहे की बरीच लोक किंवा व्यक्ती आपण बघतो की शिफ्टच्या ड्युटीमध्ये नोकरी करत असतात, तर या शिफ्टमुळे नोकरी केल्यामुळे सर तर त्यांच्या आरोग्यावर काहीतरी परिणाम होतात का आणि त्याला अनुसरून काही आयुर्वेदिक उपचार आहेत का, काय सांगणार? अगदी जे प्रोडक्शन ह्या व्यवसायात आहेत की वेगवेगळे पार्ट्स तयार केले जातात, वेगवेगळे कारखाने आहेत, तिथं 24 तास काम चालू असतं आणि स्वाभाविक कंटिन्युअस एकच माणूस 24 तास काम करत नाही. त्याच्यामुळे शिफ्ट ड्युटीज असतात किंवा हॉस्पिटल्स आहेत, हॉस्पिटल्समध्ये सुद्धा नर्सेस आहेत, डॉक्टरांचे आहेत, शिफ्ट ड्युटीज असतात आणि ह्याच्यामुळे स्वाभाविक तुमच्या शरीरावर परिणाम होतो. शरीराचं स्वतःचं चक्र असतं, शरीराचं स्वतःचं बॅलन्स सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे ठराविक वेळेला भूक लागणं, त्याच वेळेला जेवण होणं गरजेचं आहे, ठराविक वेळेला झोप येणं, त्यावेळेला तुम्हाला पुरेशी झोप मिळणं गरजेचं आहे. ह्या गोष्टी जर व्यवस्थित झाल्या
झाल्या तर तो शरीराचं बॅलन्स ते चक्र व्यवस्थित राहतं आणि तुम्हाला कोणते आजार होत नाहीत. पण स्वाभाविक शिफ्ट ड्युटीजमध्ये आज सकाळी काम आहे, उद्या संध्याकाळी आहे, परवा रात्री आहे, रात्री जागरण होतंय, त्याच्यामुळे झोप पुरेशी होत नाहीये, त्याचा शरीरावर होणारा परिणाम, जेवणाच्या वेळा रेग्युलर नसतात आणि त्याचा होणारा परिणाम. त्यामुळे जनरली ज्यांना शिफ्ट ड्युटीज असतात अशा लोकांमध्ये पित्ताच्या तक्रारी जास्त प्रमाणात दिसतात. बरोबर. पित्त वाढणं, आम्लपित्ताचा त्रास असणं, घशात छातीत जळजळ जास्त प्रमाणात असणं, तळपायांचे आगाग जास्त होत असणं, गॅसेस जास्त प्रमाणात होणं, मलावष्टंभाचा त्रास, रात्रभर जागरण केल्यामुळे वात वाढतो, आतड्यांमधला वात वाढला की आतड्यांना एक प्रकारची कोरडेपणा यायला सुरुवात होते आणि त्याच्यामुळे पोट व्यवस्थित साफ न होणं, अशा प्रकारच्या तक्रारी दिसायला सुरुवात होतात. मग डोळ्याखाली काळी वर्तुळे येणं, डोळ्यासमोर अंधारी येणं, चक्कर येणं, कारण रात्री जागरण ह्यासारखं धातूंना क्षीण करणारं, धातूंचा क्षय करणारं ह्यासारखं दुसरं कोणतंच कारण असू शकत नाही. शरीरातला वाताचा चलगुण ह्याच्यामुळे वाढायला मदत होते, पित्त वाढायला मदत होते आणि पित्ताचा वृक्षगुण वाढला, वाताचा चलगुण वाढला की ह्या दोन्ही गोष्टी एकत्रित आल्या, पित्ताची वृक्षता वाढली की ह्या गोष्टी ह्या धातूंचं बल कमी करायला लवकर मदत होतात आणि त्याच्यामुळे वेगळे लवकर आजार व्हायला पण मदत होत असते. त्याच्यामुळे ज्यांचं शिफ्ट ड्युटीजमध्ये काम आहे त्यांनी एक तर जेवणाच्या वेळा रेग्युलर ठेवाव्यात. म्हणजे रात्री जर तुमची ड्युटी असेल तर संध्याकाळी जेवूनच जावं. रात्री 11-12 वाजता वेळ मिळाल्यानंतर जेवणं अतिशय चुकीचं आहे. रात्री 10 नंतर जेवण घेणं हीच गोष्ट चुकीची आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट बिलकुल करू नये. रात्री जागरण होत असेल तर दुपारी जेवणानंतर तुम्ही 6 तास झोपला ही गोष्ट कधीच करायची नाही. तुमची झोप गेल्या जेवणाच्या अगोदर पुरेशी झाली पाहिजे 5 ते 6 तास. जेवणानंतर पुन्हा झोपायचं नाही. रोज पूर्ण अंगाला तेल लावणं, आंघोळ जास्त प्रमाणात थोडं जास्त वेळ करणं की जेणेकरून शेक बसेल पूर्ण शरीराला, याची काळजी घेणं गरजेचं आहे. साळीच्या लाह्या, काळ्या मनुका, मोरावळे ह्या गोष्टी शरीरातली स्निग्धता वाढवणाऱ्या घेणं खूप गरजेचं आहे. जेवणाच्या वेळा रेग्युलर ठेवणं खूप गरजेचं आहे. रोजचा पुरेसा व्यायाम असणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून शिफ्ट ड्युटीजमुळे होणारे जे काही त्रास आहेत ते होत नाहीत. ज्यांना शिफ्ट ड्युटीजमुळे पोटाच्या तक्रारी असतात त्यांच्यासाठी अविपत्तिकर चूर्ण नावाचं एक औषध आहे जे सहजासहजी मिळू शकतं. ते अतिशय वरदान आहे. म्हणजे पोटाच्या तक्रारी जर तुम्हाला होऊ नयेत असं वाटत असेल ते औषध तुम्ही रेग्युलर सेवन करावं 2 ते 3 महिने, ज्याच्यामुळे पोटाचे संबंधित असणारे आजार तुम्हाला होणार नाहीत. आणि जर आजार हळूहळू बळकावलेले असतील, पहिल्यापासून त्रास असतील तर शिफ्ट ड्युटी शक्यतो कराव्या लागणार नाहीत किंवा शक्य असेल तर ते अवॉइड करता येतील ह्याची काळजी घ्या. नाहीतर योग्य आयुर्वेदिक उपचार, पंचकर्म उपचार लगेच सुरू करा की जेणेकरून ते कोणत्या तरी मोठ्या आजारात कन्वर्ट झाले अशी गोष्ट होणार नाही. निश्चितच. सर, कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी आपल्याला एक फोन आलेला आहे नगरवरून, बघूयात फोन काय आहे ते. हॅलो. हॅलो. हा बोला उद्धवजी, आपला प्रश्न काय? हा नमस्कार सर, मी उद्धव साबळे बोलतोय संगमनेरवरून. तर मला असं विचारायचं आहे की माझ्या आईचं वय 45 वर्ष आहे आणि तर ती मशीनचं काम करते आणि शेतातलं पण काम करते. तर तिला नाही का मानेचं म्हणजे मान दुखते आणि एका बाजूचं हात आणि पायांना नाही का मुंगे येतात, नंब होतात असे. तर त्यासाठी मला विचारायचं की आयुर्वेदामध्ये कोणती उपचार पद्धती अवलंबू शकतो? ओके, अच्छा, चालेल. उद्धवजी निश्चितच सर या प्रश्नाचं उत्तर देतील. प्रेक्षक माझी सांसोबतची चर्चा अशीच चालू राहणार आहे. तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आमच्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. प्रेक्षको, कार्यक्रमाच्या पूर्वार्धात मी तुम्हाला मधाबद्दल सांगत होतो. जर आता मधाच्या योगाबद्दल बोलायचं झाल्यास तर 1 ग्लास दुधात थोडंसं मध टाकून घेतल्यास शरीर हे सुडोल राहत असतं. त्याचप्रमाणेच वाढतं ब्लड प्रेशर जे असतं त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जर मध आणि लसणाची पाकळी एकत्र करून जर खाल्ल्यास त्याचा निश्चितच चांगला फायदा होत असतो. सर, ब्रेकमध्ये जाण्यापूर्वी आपल्या उद्धवजी यांचा फोन आला होता. त्यांच्या आईला मानेचा त्रास आहे, त्यामुळे एका साईडचा हात आणि पाय दुखतोय. त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगता येईल? कसं 40 नंतरचं वय असेल की शरीरामध्ये वाताचं प्रमाण फार वाढायला सुरुवात होत असते आणि त्याचा परिणाम म्हणून हळूहळू मणक्यांची झीज होणं किंवा मणके ज्या सांध्यांनी जोडले गेलेले आहेत त्याची झीज होणं, स्पॉन्डिलायटिस, स्पॉन्डिलोसिस यासारखा त्यांचा आजार असू शकतो. मन्यास्तंभ, अवभाऊक असा आयुर्वेदाने त्याचा विचार केलेला आहे. याच्यामध्ये बृहन्नस्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. वात वाढल्यामुळे त्याचा सांध्यांवर किंवा मणक्यांवर होणारा परिणाम अशा पद्धतीने त्यांचा त्रास आहे. याच्यामध्ये डिंकाचा उपयोग अतिशय चांगला आहे. डिंक तुपामध्ये भाजून तो जर तुम्ही रोज पाव चमचा त्यांना दुधाबरोबर द्यायला सुरुवात केली त्याच्यामुळे होणारी मणक्यांची झीज कमी व्हायला मदत होईल, मानेचा त्रास त्यांचा कमी व्हायला मदत होईल. त्याच्यावर पिंडस्वेद, मन्याबस्ती, बस्ती यासारखे पंचकर्म उपचारही तुम्ही करून घ्या की जेणेकरून त्यांचा त्रास वाढत जाणार नाही. निश्चितच. सर, कार्यक्रमात माझा पुढचा प्रश्न आहे की बैठे काम असणाऱ्या लोकांचे आजार आणि त्यासाठी काही उपाय आहेत का? कारण की मधाशी आपल्याला सतीशजी, शंकरजी यांचा फोन येऊन गेला, त्यानुसार काय सांगता येईल?
बैठक काम असणारे सुद्धा भरपूर असे व्यवसाय आहेत की ज्याच्यामध्ये सतत तासनतास बसून राहणं हा प्रकार असतो आणि त्याच्यामुळे वेगवेगळे त्रास व्हायला सुरुवात होते. अच्छा. बैठक कामाशी संबंधित ज्यांचा व्यवसाय आहे अशा पद्धतीमध्ये होणारा मेन आजार जो म्हणजे डायबिटीस, शरीराची हालचाल अजिबात नसणं आणि ह्याच्यामुळे हळूहळू नको असणारा बहुद्रव श्लेष्मा वाढणं, कफाचा विकृत द्रवता वाढायला सुरुवात होणं आणि त्याचा परिणाम हळूहळू शरीरावरून डायबिटीस होत जाणं. त्याच्यामुळे ज्यांचं बैठक काम आहे अशा लोकांनी प्रामुख्याने व्यायाम वाढवणं ही गोष्ट खूप महत्वाची आहे. व्यायाम वाढणं म्हणजे ठराविक योगासनं करणं ही गोष्ट फार महत्वाची आहे. तासनतास एकाच जागी बसून राहणं चुकीचं आहे. म्हणजे ज्यांचा कॉम्प्युटरचा व्यवसाय आहे यांचं सुद्धा तासनतास खुर्चीवर बसूनच काम असतं. तुम्ही एकाच पोझिशनमध्ये बऱ्याच वेळ बसून राहिलात की त्याच्यामुळे स्नायू आखडणार, मानपाठ कंबर अजून दुखणार. किंवा बैठक ज्यांचं काम आहे, जे शेट्जे आहेत, दुकानदार आहेत, अशा लोकांनी सुद्धा साधारण 1.5-2 तास एकाच जागी बसल्यानंतर थोडा वेळ उठणं हे खूप गरजेचं आहे. थोडा वेळ उठून 5-10 मिनिटं तुम्ही चालावं, मग पुन्हा बसून तुम्ही पुढचं काम तुमचं सुरू करायला काही हरकत नाही. पण तुम्ही तासनतास जर एकाच जागी बसून राहत असणार तर त्याच्यामुळे स्नायू पण आखडले जाणार आहेत, पाठीवर, मानेवर, कमरेवर पण ताण पडणार आहे, रक्तवाहिन्यांवर पण ताण पडणार आहे. तासनतास खुर्चीवर बसून राहिला तो स्वाभाविक आहे, आता आपण जसं म्हणलं की त्याचा रक्तवाहिन्यांवर परिणाम व्हायला सुरुवात होते. अच्छा. त्याच्यामुळे पुढचे आजार सुरू होत असतात. त्याच्यामुळे त्याची काळजी घेणं पण गरजेचं आहे. योग्य पद्धतीने आहाराचे नियम आहेत ते याच्यामध्ये खूप गरजेचे आहेत. योग्य वेळेला व्यायाम, ठराविक व्यायाम ठरलेला होणं खूप गरजेचं आहे. काही योगासनांचा उपयोग जर केला तर हे बैठा म्हणजे जे काही तुमचे व्यवसाय आहेत त्याच्यामुळे होणारे आजार तुम्हाला टाळता येतील. निश्चितच. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की आरोग्य आणि त्याला निगडीत आहार असणं हे तेवढंच महत्त्वपूर्ण ठरत असतं. सर, माझा पुढचा प्रश्न की उष्णतेशी संबंध येणाऱ्या बऱ्याच लोकांचा व्यवसाय असतो, तर त्यामुळे होणारा त्रास आणि त्यावर काही आयुर्वेदिक उपाय आहे का सर, काय सांगता येईल? बरोबर आहे. ज्यांचं वेल्डिंगचं काम आहे किंवा लोहाराचं ज्यांचं काम असतं किंवा बऱ्याच कारखान्यांमध्ये मोठमोठ्या भट्टे असतात आणि त्याच्यामुळे किंवा ज्यांचं स्वयंपाकीन जे असते किंवा ज्यांचं सतत चुलीसमोर काम आहे अशा गृहिणींना सुद्धा हा उष्णतेचा त्रास हळूहळू जाणवायला सुरुवात होते. उष्णता ज्यावेळेला खूप असते त्यावेळेला फक्त घामच बाहेर पडत नाही तर त्याच्यामुळे क्षार सुद्धा बाहेर पडायला सुरुवात होते आणि त्याचा असणारा नको असणारा परिणाम शरीरावर जाणवायला सुरुवात होते. त्याच्यामुळे चक्कर येणं, डोळ्यासमोर अंधारी येणं अशा प्रकारची लक्षणं वाढायला लागतात. एक प्रकारचा विकनेस जाणवायला सुरुवात होते. उष्णतेमुळे पुरळ अंगावर यायला लागतात किंवा काही वर्तुळ डोळ्यांकडे यायला सुरुवात होतात. वेगवेगळे त्वचेचे विकार होतात कारण उष्णतेमुळे किंवा क्षार बाहेर पडल्यामुळे घाम करून खूप येत असतो आणि त्या घामामुळे वेगवेगळे त्वचेचे विकार होणं अशी गोष्ट सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होत असते. अशा लोकांनी मेनली जर तुळशीचं बी किंवा सब्जाचं बी रोज सकाळ संध्याकाळ 1 ग्लास पाण्यात तुळशीचं बी भिजत ठेवायचं आणि ते सकाळ संध्याकाळ पाणी घ्यायचं. ह्याच्यामुळे त्रास कमी व्हायला मदत होते. कोकम सरबत, लिंबू सरबत ह्याचा वापर जास्त प्रमाणात करावा किंवा नारळाच्या पाण्याचा पण उपयोग खूप चांगल्या पद्धतीने होत असतो. नारळाच्या पाण्यामुळे जे काही पोटॅशियम, नारळाच्या पाण्यामध्ये पोटॅशियम किंवा वेगवेगळे मिनरल्स खूप जास्त प्रमाणात असतात. त्याच्यामुळे जे काही प्रीणनाचं काम नारळाच्या पाण्यामुळे लवकर होतं. त्यामुळे घाम खूप जास्त आल्यामुळे किंवा क्षार शरीराच्या बाहेर पडल्यामुळे जी काही झीज झाली किंवा जे काही शरीरात डिफिशियन्सी आहे ते लवकर भरून यायला त्याच्यामुळे मदत होत असते. गुलकंद आहे, मोरावळा आहे, काळे मनुके आहेत, त्यांचं सेवन जास्त प्रमाणात करावं. त्याच्यामुळे शरीरातली वाढलेली उष्णता कमी व्हायला मदत होत असते. निश्चितच. सर, कार्यक्रम आपला पुढचा फोन आलाय. योगेशजी यांचा फोन आलाय वाशिमवरून. नमस्कार योगेशजी, आपला प्रश्न विचारा. सर नमस्कार. सर माझे वडील शेती करतात सर आणि ती शेती केल्यानंतर त्यांना म्हणजे टोंगळ्याचा त्रास होऊन राहिला आणि आता म्हणजे मागच्या महिन्यामध्ये त्यांनी औरंगाबादला टोंगळ्यामध्ये पाणी झालं होतं ते काढलं होतं. ओके. त्याच्यानंतर आता जास्त त्रास होऊन राहिला त्यांना. बर. ओके, ठीक आहे. निश्चितच सर प्रश्नाचं उत्तर देईल. सर काय सांगता येईल थोडं? जसं आपण म्हणलं की शेतीमध्ये वाकून काम करणं किंवा सतत उभं राहूनच काम असणं त्याच्यामुळे गुडघ्यांवर वाकून बऱ्याच तास तुम्ही जर काम करत असाल तर गुडघ्यांवर त्याचा प्रकारचा एक ताण येत असतो आणि त्याच्यामुळे रक्तवात असा हा प्रकार असतो किंवा कोष्टिक शीर्ष नावाचा व्याधी जो सांगितलेला आहे आयुर्वेदाने, त्याच्यामुळे गुडघ्यात पाणी होणं ही गोष्ट सुद्धा होत असते. याच्यामध्ये खूप चांगला उपाय म्हणजे सागरगोटा जो असतो, सागरगोट्याचं बी ते उगाळून जर गुडघ्यांना लावलं तर ते पाणी कमी व्हायला मदत होत असते आणि नंतर रक्तवाताप्रमाणे चिकित्सा करणं गरजेचं असतं. रक्ताचं प्रसादन होणं गरजेचं आहे. तो वाढलेला वात कमी होणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे तासनतास वाकून काम करणं म्हणजे शेतीमुळे हा जो बेसिकली महत्वाचा हेतू आहे. तुम्ही चिकित्सा करताय, आपण उपाय करतोय किंवा आयुर्वेदिक उपचार जरी तुम्ही केले पण त्याच्या मागचे हेतू तसेच चालू राहिले तर स्वाभाविक आहे आजार कमी होतो आणि वाढतो ही गोष्ट चालू राहते. कारण तुम्ही एका बाजूनी आजार बरा होण्यासाठी औषधं घेताय पण तो आजार कशामुळे होतोय ती जर कारणं तशीच चालू राहिली तर स्वाभाविक आहे तो आजार लवकर बरा होत नाही. त्याच्यामुळे तासनतास वाकून काम करणं ही गोष्ट पहिली त्यांची थांबवणं खूप गरजेचं आहे. बस्तीचा उपयोग त्यांच्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने होईल, तो सुरू करा. तिळाचा तेलाचा बस्ती तुम्ही घरच्या घरी घेतला तरी त्याचा चांगला उपयोग होईल आणि हे सर्व करून सुद्धा त्रास कमी होत नसेल तर पंचकर्म उपचार, आयुर्वेदिक चिकित्सा योग्य पद्धतीने सुरू करा की जेणेकरून तो त्रास वाढत जाणार नाही.
बरोबर, निश्चितच. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की घरच्या ज्या महिला असतात त्यांचं एक कामाचं स्वरूप असतं, तर त्यांना होणारा त्रास याबद्दल काय सांगता येईल? अगदी बरोबर आहे. कसं आहे, आपण फक्त व्यवसाय म्हणून विचार बरोबर. करतोय, पण घरच्या सगळ्या गोष्टी बघणं, घर सांभाळणं हा सुद्धा एक मोठं काम आहे निश्चितच. आणि त्याच्याबद्दल विचार केला जात नाही. बेसिकली घरच्या महिलांवर सुद्धा येणारा ताण हा तितक्याच पद्धतीने असतो. हा. सगळ्यांच्या वेळा सांभाळणं, मुलांना वेळेत डबा करून देणं, इतरांच्या सगळ्या गोष्टी, घरी सासू सासरे असतील त्यांच्या वेळा सांभाळणं, त्यांचे आजार सांभाळणं, ते करून सगळं स्वतःकडे लक्ष देणं, ह्या गोष्टींचा त्रास महिलांना पण होत असतो. पहिल्यांच्या अगोदरच्या असणाऱ्या पद्धती स्वयंपाकाच्या आणि आत्ताच्या ह्याचा सुद्धा खूप आमूलाग्र फरक पडलाय. अजूनही गावाकडे चुलींचा वापर होतो, पण शहरामध्ये ही गोष्ट बदलली आहे. त्याच्यामुळे तासनतास ओट्यासमोर उभं राहून स्वयंपाक केला जाणं, ह्या गोष्टींमुळे महिलांचे त्रास खूप वाढायला मदत झाली. अच्छा. तुम्ही चुलीसमोर बसून स्वयंपाक करत असाल तर वेगवेगळे त्रास होत नाहीत, सांध्यांचे संबंधित आजार होत नाहीत. चूल समोर असल्यामुळे त्याचा परिणाम हा होत असतो त्या उष्णतेचा. पण सध्या जे गॅसेस वापरले जातात त्याचा परिणाम सुद्धा वेगळ्या पद्धतीने जाणवतो. सतत उभं राहिल्यामुळे होणारा परिणाम, मानेवर होणारे, खांद्यांवर होणारा परिणाम, गुडघ्यांवर होणारा परिणाम हा फार निगेटिव्ह पद्धतीने होत असतो आणि त्याचा परिणाम सुद्धा महिलांवर व्हायला सुरुवात होत असते. बऱ्याच महिलांमध्ये बऱ्याच वेळेला असं होतं, किंवा जॉब करणाऱ्या काही महिला असेल किंवा इतर महिलांमध्ये सुद्धा सिझर झालेला असेल डिलिव्हरीच्या वेळेला, तर त्यावेळेला शेकशेगडी वगैरे ह्या गोष्टी व्यवस्थित होत नाहीत. मग त्याचा परिणाम म्हणून 40 नंतर वेगवेगळे आजार व्हायला सुरुवात होत असतात. आणि त्याच्यामुळे महिलांचं आरोग्य व्यवस्थित ठेवण्याच्या दृष्टीने शतावरी चूर्ण सकाळ संध्याकाळ एक चमचा दुधाबरोबर घेणं, शतावरी कल्पसारखी औषधं व्यवस्थित घेणं, 40 नंतर सतत स्नेहन स्वेदन बस्ती यासारखे उपचार करणं हे खूप गरजेचे असतात. कारण 40 नंतर महिलांच्या शरीरात खूप मोठे बदल होत असतात. 45-50 नंतर हार्मोनल बदल होत असतात, कारण पाळी जायला सुरुवात झालेली असते. त्याच्यामुळे मानसिक चिडचिड हळूहळू वाढायला सुरुवात होत असते, मानसिक आरोग्यावर त्याचा परिणाम व्हायला सुरुवात झालेली असते. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये महिलांचं आरोग्य सांभाळणं हे खूप गरजेचं असतं. कारण तिचं काम व्यवस्थित झालं तर पूर्ण घर व्यवस्थित राहणार आहे, पूर्ण घर स्वस्थ राहणार आहे. कारण चिडचिड घरात वाढले की मग त्याचा परिणाम हळूहळू इतरांवर पण व्हायला सुरुवात होत असते. आणि ह्या दृष्टीने महिलांचं पण शारीरिक आणि मानसिक आरोग्य सांभाळणं खूप गरजेचं आहे. शिरोधारा, बस्ती हे पंचकर्म उपचार वेळोवेळी करत राहणं खूप गरजेचं आहे. आणि पाठदुखी, कंबरदुखी हे जे प्रकार आहेत ते महिलांमध्ये जास्त प्रमाणात होत असतात. ज्यांचं सिझर झालेलं आहे किंवा ज्यांनी शेकशेगडी व्यवस्थित ज्यांची झालेली नाहीये, अशा महिलांनी तर नंतर काळजी घेणं खूप गरजेचं आहे. कारण तो राहिलेला वाद, शरीरात राहतेला ओलावा 40-45 नंतर जास्त त्रास देत असतो. निश्चितच. सर, कार्यक्रम आपला पुढचा फोन आलाय, विष्णूजी यांचा फोन आलाय औरंगाबादवरून. नमस्कार विष्णूजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. सर, माझं 2 वर्षापासून मी पोलीस मध्ये सर्व्हिस करतो. 2 वर्षापासून माझा उजवा हात आणि उजवा पाय दुखतो. डॉक्टरांकडे गेलो तर डॉक्टर म्हणतात तुम्हाला सायटिका नावाचा आजार आहे. अच्छा. आणि ते 2 वर्षापासून म्हणजे भरपूर ठिकाणी दाखवलं, पण मला कुठलाच आराम नाही. दिवसभर कामात असताना काही त्रास होत नाही मला. बरोबर. वय किती आहे तुमचं? रात्री असं दिवसभर आरामात असताना खूप त्रास होतो, कपड्यात बसता येत नाही. आणि मग उजव्या हाताला आणि उजव्या पायाला एकाच साईड हात आणि पाय दुखतो. वय किती आहे? वय आहे सर माझं 47 वर्ष. चालेल, निश्चितच या प्रश्नाचं उत्तर देईल. सर, थोडक्यात काय सांगताय? अगदी तुमचा व्यवसाय उभं राहून सतत असलेला असल्यामुळे त्याचा परिणाम हळूहळू स्वाभाविक शरीरातला वात वाढणं आणि त्याचा परिणाम हा मानेच्या किंवा कमरेच्या मणक्यांवर होणं. सायाटिका म्हणजे कमरेतल्या मणक्यातली ज्या वेळेला गॅप कमी होत असते, त्यातलं अंतर कमी होतं आणि त्याच्यामुळे तिथली नस दबली जाते. L5 आणि S1 ह्याच्यातून सायाटिक नर्व बाहेर पडत असते. ती तुमची दबली गेल्यामुळे तुम्हाला तो त्रास जाणवतो. किंवा मानेचे जे मणके आहेत त्याच्यातली गॅप जर कमी झाली तर ती गॅप कमी झाली की मानेच्या मणक्यांमधून जे नस बाहेर पडते ती दबली जाते आणि त्याच्यामुळे तुम्हाला हा त्रास होतो. त्याच्यामुळे हातांना मुंग्या येणं, बधीरपणा जाणवणं, दुखणं, अशा पद्धतीचे त्रास हळूहळू सुरुवात होत असतात. ह्याच्यामध्ये मन्या बस्ती, कटिबस्ती, नस्य आणि बस्ती ह्याचा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीने होत असतो. रोजच्या रोज पूर्ण हाताला, उजव्या पायाला, मानेला, कमरेला तेल लावून शेकून घेणं ह्याचा उपयोग सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने होत असतो. आता जसं सांगितलं तसं डिंक रोज तुम्ही सकाळ संध्याकाळ घ्यायला सुरुवात करा. त्याच्यामुळे तुमच्या मानेची आणि कमरेची झीज व्हायला थांबणं हे सुद्धा गोष्टी मदत होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं योग्य आयुर्वेदिक उपचार सुरू करा. आपण हे घरगुती उपचार जरी सांगत असलो तरी ज्या वेळेला कोणता तरी आजार होत असतो, तुमचा आजार वाढू नये म्हणून घरगुती उपचारांचा उपयोग होतो. पण ज्यावेळेला सायाटिका सारखा आजार आहे, मणक्यांमधली गॅप कमी झालेली आहे, तुमची नस दबली जाते, त्याच्या वेळेला योग्य आयुर्वेदिक उपचार होणं, पंचकर्म उपचार होणं गरजेचं आहे. कारण झालेले जे शरीरातले बदल आहेत, बदल होऊ नयेत म्हणून तुम्हाला घरगुती उपचारांचा उपयोग होऊ शकतो. त्रास वाढू नये म्हणून होऊ शकतो. पण शरीरात जे बदल झालेले आहेत ते बरे होण्यासाठी प्रॉपर आयुर्वेदिक उपचार झाले तर तुमचा
आजार वाढत न जाता पूर्ण बरा व्हायला त्यांनी मदत होते. बरोबर. असं म्हणता येईल सर की बदलांपूर्वी जर उपचार केल्यास त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. प्रेक्षको, माझी सरांसोबतची चर्चा अशीच चालू राहणार आहे. तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आमच्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. प्रेक्षको, आता पाहू पुढील हॅलो डॉक्टरचे कार्यक्रम कोणते आहेत ते. उद्या शनिवार दिनांक 15/4/2017 रोजी रात्री 8 वाजता आमच्या हॅलो डॉक्टरचा हा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे पचन संस्थेचे आजार, माहिती, प्रतिबंध आणि उपचार. सहभागी आहेत डॉक्टर प्रताप गोळे. तसेच रविवार दिनांक 16/4/2017 रोजी रात्री 8 वाजता हा देखील आमचा हॅलो डॉक्टरचा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे पाठ, कंबरदुखी आणि संयुक्त उपचार. सहभागी आहेत डॉक्टर अनिल पाटील सर. प्रेक्षको, आजच्या विषयाच्या संबंधित जर आपले काही प्रश्न असल्यास आपण आम्हाला ईमेलद्वारे देखील संपर्क करू शकतात, जेणेकरून पुढील कार्यक्रमामध्ये आम्ही त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू. सर, कार्यक्रमामध्ये पुढे जाताना मला तुम्हाला हे विचारायचं की व्हेरिकोज व्हेनचा त्रास आणि त्यासाठी उपचार याबद्दल काय सांगता येईल. ज्यांचं सतत उभं राहून काम असतं, म्हणजे जे सेल्समन्स आहेत, तासन तास दुकानदार आहेत, ज्यांना बऱ्याच वेळ उभं राहतं, पोलीस कर्मचारी आहेत, ज्यांचं ट्रॅफिक ड्युटीवर काम असतं, उभं राहिल्याशिवाय पर्याय नसतो, असे जे लोक आहेत, अशा बहुतांशी ह्या लोकांना व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास होत असतो. आणि व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास हा टिपिकल व्यवसायजन्य आजारामध्ये अगदी प्रामुख्याने गणला जाईल असा आजार आहे. कारण वर्षानुवर्ष सतत उभं राहिल्यामुळे होणारा तो परिणाम असतो. सतत तुम्ही उभं राहिल्यामुळे त्याचा परिणाम हळूहळू रक्तवाहिन्यांवर व्हायला सुरुवात होत असते. म्हणजे जे काही शुद्ध रक्त हृदयामार्फत ज्यावेळेला शरीरात फेकलं जातं त्यावेळेला ते पेशींमार्फत वापरलं जातं. त्या वापरलेलं पेशींमार्फत रक्त पुन्हा व्हेन्समधून ह्या हृदयाकडे येत असतं आणि ह्या व्हेन्सला झडपा असतात. ज्यावेळेला पायांकडे हे रक्त येतं, पायाकडे ते वापरलं जातं, त्यावेळेला पायामार्फत हे रक्त पुन्हा हृदयाकडे येणं अपेक्षित असतं. पण सतत तुम्ही उभं राहिल्यामुळे, ग्रॅव्हिटीमुळे, गुरुत्वाकर्षणामुळे तो अशुद्ध रक्ताचा पुरवठा हा पायाकडेच राहतो आणि हळूहळू त्याचा परिणाम त्या रक्तवाहिन्यांच्या झडपांवर व्हायला सुरुवात होते, त्या निकामी व्हायला लागतात आणि अशुद्ध रक्त मग हळूहळू पुन्हा त्या पायांमध्ये साठायला सुरुवात होते. आणि तसं साठायला लागलं की मग हळूहळू तुम्हाला निळसर, काळसर अशा रक्तवाहिन्या फुगायला लागतात. फक्त रक्तवाहिन्या आधी फुगलेल्या दिसतात, त्रास काही होत नसतो. पण हळूहळू हा त्रास वाढायला लागला की वाताच्या गतीवर परिणाम होतो, वात खुंटणं हा प्रकार त्या ठिकाणी जाणवायला सुरुवात होते. मग तिथे दुखावा लागतो, पिंचिंग जाणवायला लागतं, थोडं चाललं तरी पाय दुखायला लागतात, बऱ्याच वेळ बसलं तरी पाय दुखणं, पाय भरून येणं, पाय जड होणं, तिथल्या रक्तवाहिन्या फुगणं, त्या इतक्या मोठ्या टॉर्चर्स होऊ शकतात. रक्तवाहिन्या खूप फुगल्या तर हळूहळू तिथं जखम, व्रण निर्मिती पण होते, त्याला व्हेरिकोज अल्सर्स असं म्हणतात. मग अशा पद्धतीने तो त्रास वाढत जाणार असतो. मग अशा पद्धतीने ज्यांचा असा व्यवसाय असेल त्यांनी प्रामुख्याने पुढे हे त्रास वाढू नये म्हणून कामाला जाण्याच्या पूर्वी 20-25 मिनिटं पाय भिंतीला टेकून किंवा वरच्या बाजूला राहील असं झोपावं किंवा रात्री झोपताना पायांच्या खाली उशी वगैरे किंवा टक्क्या घेऊन झोपावं की जेणेकरून तो रक्तप्रवाह पुन्हा हृदयाकडे यायला लवकर मदत होईल. पूर्ण पायाला रोज तेल चोळावं. याचा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीने होत असतो की जेणेकरून तिथं रक्तवाहिन्यांनाच बल लवकर मिळणं, ह्या गोष्टी सुद्धा व्हायला मदत होत असते. मेद आणि रक्त ह्याच्यापासून कंडरा आणि सिरा होत असतात, त्याच्यामुळे त्याची काळजी घेणं, त्या पद्धतीने तुमचा आहार ठेवणं, आंबट आंबवलेले पदार्थ जास्त न घेणं, दुधाचे पदार्थ जास्त न घेणं की जेणेकरून मेदोरोग, मेददुष्टी आणि रक्तदुष्टी होणार नाही, ह्याची काळजी घेणं हे खूप महत्त्वाचं असतं. स्पायसी, आंबट आंबवलेले पदार्थ आहारातून अवॉइड करणं खूप गरजेचं असतं. जर ऑलरेडी व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास असेल, पाय खूप दुखत असतील तर षष्टिक पिंड स्वेद, रक्तमोक्षण आणि बस्ती याचा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीने होत असतो. तो केला तर व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास हा कमी व्हायला मदत होत असते. बरोबर सर. याला अनुसरून माझा पुढचा प्रश्न आहे की आहार आणि व्यवसायाचा काही संबंध असतो का सर? अतिशय जवळचा संबंध आहे. कोणताही व्यवसाय तुम्ही करत असताना तुमच्या प्रकृतीने रूप, म्हणजे तुमची प्रकृती काय आहे, वाताची आहे, पित्ताची आहे, कफाची आहे आणि तुमचा व्यवसाय काय आहे ह्याची सांगड घालणं गरजेचं आहे. तुम्ही वर्षानुवर्ष तेच काम करत आहात, स्वाभाविक आहे त्याचा परिणाम शरीरावर झाल्याशिवाय राहणार नाहीये. पण तुमच्या प्रकृतीनुसार त्या आहारात तसे बदल करणं, आहाराच्या वेळा रेग्युलर ठेवणं, तुमची दिनचर्या, लाईफस्टाईल त्या पद्धतीने बदलणं ही गोष्ट खूप महत्वाची आहे. ज्यांचं सतत बाहेर फिरण्याचं काम आहे, ज्यांना उभं राहून काम आहे, ज्यांच्या शारीरिक कष्ट जास्त आहेत, कष्टाचं काम ज्यांनी जास्त आहे त्यांचा बृहक पोषक असा आहार असणं खूप गरजेचं आहे. शरीराचं बृहण सतत होणं अशा गोष्टी जास्त आहे. आणि नेमकं उलटं होतं, ज्यांच्या गोष्टींचा शारीरिक कष्ट जास्त असतात ते बहुतांश लोक तिखट, तेलकट किंवा तिखट खाणारे जास्त प्रमाणात असतात. भाकरी आणि एखादी तिखट भाजी, भाकरी आणि झुणका अशा पद्धतीने खाणं राहतं, पण हे चुकीचं आहे. किंवा बाहेर काम करणारे असल्यामुळे जनरली डबा घेऊन जाताना
कोरडी भाजी आणि भाकरी किंवा पोळी असंच घेऊन जायला जातो की द्रव पदार्थ उलट शरीरात जास्त जायला पाहिजेत, पण तशी गोष्ट होत नाही. ती नेमकी उलट्या पद्धतीने घडून येते. चटणी भाजी, भाकरी पोळी असंच साधं जेवण खाल्लं जातं. त्यामुळे शरीराला आवश्यक असणाऱ्या गोष्टी उलट त्यातून मिळत नाहीत आणि त्याच्यामुळे धातूंची झीज जास्त प्रमाणात व्हायला सुरुवात होत असते. त्याच्यामुळे अशा लोकांनी बृहण आहार घेणं खूप गरजेचं आहे. काळ्या मनुका आहेत, बदाम आहेत, अक्रोड आहे, अशा गोष्टी आहारात वाढवायला पाहिजेत. द्रवपदार्थ शरीरामध्ये जास्त जातील ह्याची काळजी घेतली पाहिजे. दूध, तूप, लोणी यांचं सेवन जास्त प्रमाणात केलं पाहिजे. त्याचप्रमाणे आता ज्यांचा बुद्धिजीवी वर्ग आहे की ज्यांचा विचार खूप करावे लागतात किंवा निदान डिसिजन घ्यावे लागतात, ज्यांचे स्मृती चांगली असणं गरजेचं आहे, बुद्धी धृती चांगली असणं गरजेचं आहे, अशा लोकांमध्ये तुमचं मेंदू शांतपणे काम करणं गरजेचं असतं. आणि ह्याच्यासाठी शिंगाडा नावाची वनस्पती अतिशय उपयोगी आहे. मेंदूस पोषक अशी असणारी ही गोष्ट आहे. त्यामुळे शिंगाड्याची खीर यांनी जास्त प्रमाणात घ्यावी. शिंगाड्याची खीर साजूक तूप टाकून घेतली किंवा रोज सकाळी उठल्या 1 चमचा तूप जर घ्यायला सुरुवात केली तर त्याच्यामुळे तुमचा ग्रास्पिंग पॉवर वाढायला सुरुवात होते, तुमचं कलेक्शन चांगलं होतं, तुमची स्मृती वाढायला मदत होत असते. त्याचप्रमाणे धृती वाढवणं ही गोष्ट सुद्धा याच्यात गरजेची असते. त्याच्यासाठी वेखंडाचा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीने होत असतो. वेखंड सिद्ध तेल तुम्ही वापरायला सुरुवात केली की त्याच्यामुळे सुद्धा त्याचा उपयोग चांगल्या पद्धतीने होत असतो. ब्राह्मी सिद्ध तेल पोटातून घेणं, त्याचं नस्य घेणं, ह्याचा उपयोग जर केला तर ह्या बुद्धिजीवी वर्गाला त्याचा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीने होत असतो. निश्चितच सर. प्रेक्षको, माझी सरांसोबतची चर्चा अशीच चालू राहणार आहे. तत्पूर्वी आता वेळ झाली आजच्या आरोग्य सल्ल्याची. बघूयात आजचा आरोग्य सल्ला काय आहे ते. आजचा आरोग्य सल्ला आहे, दररोज सकाळी 1 चमचा च्यवनप्राश खाल्ल्याने आरोग्य उत्तम राहते. महिन्यातून 1 वेळ शिरोधारा केल्यास व्यवसायजन्य मानसिक विकृती, निद्रानाश, ताणतणाव टाळता येतात. प्राणायाम, योगासने, नियमित धावणे, पोहणे यांमुळे चांगला फायदा होतो. प्रेक्षको, आता पाहू आजच्या कार्यक्रमाचं पुनःप्रक्षेपण कधी आहे ते. आजचा हॅलो डॉक्टरचा कार्यक्रम हा आमचा प्रायोजित कार्यक्रम होता. त्याचं पुनःप्रक्षेपण हे सोमवार दिनांक 24/4/2017 रोजी सकाळी 9 वाजता आहे. विषय आहे व्यवसायजन्य आजार आणि आयुर्वेद. प्रेक्षको, आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे देखील आम्हाला जाणून घ्यायची इच्छा आहे. तसेच ज्या डॉक्टरांना आमच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असल्यास कृपया त्यांनी आमचा पत्ता नोंदवून घ्यावा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. आमचा ईमेल आयडी आहे hellodoctor@tdkmumbai@gmail.com. तसंच आमचं फेसबुक आणि यूट्यूब पेज देखील आहे. सर, माझा पुढचा प्रश्न की झोप आणि व्यवसाय यांचा काही संबंध आहे का? अगदी बरोबर. आहार, निद्रा आणि मैथून हे 3 उपस्तंभ शरीराचे सांगितलेले आहेत. तुमच्या जीवनाचे, आयुष्याचे ह्या 3 गोष्टी तुम्ही सांभाळणं ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. त्याच्यामुळे निद्रा आणि व्यवसायाचा अतिशय जवळचा संबंध आहे. तुमचं शिफ्ट ड्युटीजमध्ये काम आहे, रात्रीचं काम आहे, तुमची झोप पुरेशी होत नसेल तर या सगळ्याचा परिणाम हा तुमच्या शरीरावर हा झाल्याशिवाय राहत नाही. झोप पुरेशी नसेल तरी त्रास वाढतो, आवश्यकतेपेक्षा जास्त झोप असेल तरी त्रास वाढतो. बैठ्या व्यवसाय आहे, तुमचं उलट काम जास्त नाहीये आणि ऑफिसमध्ये झोप जास्त होत असेल तर उलट तुमच्या बैठे व्यवसायामुळे आणि जास्त झोपेमुळे मधुमेहासारखे व्याधी होणे ही गोष्ट सुद्धा वाढत असते. त्याच्यामुळे झोपेचा परिणाम हा तुमच्या शरीरावर होतच असतो. जितकी कमी झोप तितकं धातूंचं बल कमी व्हायला मदत होत असते, वात वाढायला मदत होत असते आणि त्याचा परिणाम म्हणून वेगवेगळे व्याधी होत असतात. त्याच्यामुळे झोप जरी ज्यांची जास्त होत नसेल, पुरेशी होत नसेल तरी त्यांनी दुसऱ्या दिवशी झोपताना जेवणानंतर न झोपता जेवणाच्या अगोदर झोपणं गरजेचं आहे. आणि ते सुद्धा रात्री जितकं तुमचं जागरण झालेलं आहे त्याच्या निम्मीत झोप घ्यायची. निश्चितच. प्रेक्षको, मला माहिती तुम्ही देखील आजच्या त्यांना बरेच प्रश्न विचारले असतील. माझी देखील सरांसोबत असे प्रश्न विचारायची इच्छा आहे. सर, मी तुम्हाला काही प्रश्न त्याचं कृपया एका वाक्यात उत्तर द्या. सर, दिनचर्या आणि ऋतुचर्याचा व्यवसायाशी काही संबंध असतो का? अगदी. तुमची लाईफस्टाईल तुम्ही किती मेंटेन करताय, सकाळी प्रातःकाळी उठणं, रात्री वेळेमध्ये झोपणं, जेवणाच्या वेळा रेग्युलर ठेवणं आणि तुमच्या व्यवसायानुसार तुमच्या दिनचर्येत बदल करणं गरजेचं आहे. बरोबर. माझा दुसरा प्रश्न आहे की मानसिक आरोग्य आणि व्यवसाय याचा काही संबंध आहे का? अगदी जवळचा आहे. तुमच्या व्यवसायात जितका ताण जास्त असतो तितका परिणाम तुमच्या मनावर होत असतो. तुमच्या मनाची स्थिती जितकी चांगली असेल, तुमचं सत्व जितकं चांगलं असेल त्याचा परिणाम तुमचा व्यवसाय अतिशय चांगल्या पद्धतीने पण होत असतो. बरोबर सर. जाता काय संदेश द्याल थोडक्यात? कोणत्याही व्यवसायासंबंधित होणारे आजार हे अचानक झालेत असं होत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, वर्षानुवर्ष तुम्ही व्यवसाय करत आहात, त्याचा परिणाम हळूहळू शरीरावर, दोषांवर, धातूंवर होत असतो. त्याच्यामुळे ते होत असताना तुम्ही जर योग्य आहाराची काळजी घेतली, करिअर महत्त्वाचं आहे, ते तुम्हाला पुढे जायचंच आहे, पण हे करिअर करत असताना शरीराला सांभाळणं, आरोग्य सांभाळणं, धनसंपदा आणि आरोग्य संपदा ह्या 2 गोष्टी एकत्रित हातात हात घालून गेल्या तर उलट ते चांगलं राहील. त्याच्यामुळे व्यवसायजन्य आजार होऊ नयेत. त्याच्यामुळे तुमचे योग्य व्यायाम, योगासनं,
आहाराची काळजी घेणं गरजेचं आहे आणि प्रत्येक 6-6 महिन्यांनी जर तुम्ही पंचकर्म करत राहिलात तर ती शरीर शुद्धी व्हायला मदत होते, लुब्रिकेशन शरीराचं होत राहतं आणि पुढे होणारे आजार होत नाहीत. बरोबर सर, निश्चितच. प्रेक्षको, मेहनतीशिवाय आयुष्यात पर्याय नाही आणि व्यवसायात केल्या जाणाऱ्या मेहनतीत स्वतःचं आरोग्य सांभाळणं हे तेवढंच महत्त्वपूर्ण ठरतं आणि ते टिकवण्यासाठी जर आयुर्वेदातील पंचकर्माचा उपयोग केल्यास चांगला फायदा होऊ शकतो. सर, आज आपण इथे आलात व आमच्या प्रेक्षकांना व्यवसायजन्य आजार आणि आयुर्वेद या विषयावर इतकी महत्त्वपूर्ण माहिती दिली त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे माझ्या हॅलो डॉक्टरच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद.